पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। मला नीट स्वच्छ शब्दात उत्तर मिळालं तर बरं होईल। मला नंतर हे ऐकून घ्यायचं नाहीये की खरं तर मला असं म्हणायचंच नव्हतं। मला पुन्हा एकदा लग्न चालेल। पुन्हा एकदा नाही, लग्न तुमचं पहिल्यांदाच होणार आहे। न्यायालयात झाला तो करार होता, त्याला आम्ही लग्न मानत नाही। तेव्हा आपल्या मठात वैदिक पद्धतीने संपन्न होणाऱ्या माझ्या लग्नाला माझी स्वेच्छेने संमती आहे असं स्पष्ट सांगा। अधिकम कर्माणां नैत्रम जयते शीघ्रम जातम सर्व। मला आपल्या मठात संपन्न होणाऱ्या वैदिक पद्धतीने संपन्न होणाऱ्या लग्नाला संमती आहे। स्वेच्छेनं संमती आहे। टाकलीस काढी? बघूयात आता। बरं नंदे, हा डबा ठेवून ये ना स्वयंपाकघरात। खाणार तू आणि राबवणार मला? तू लहान आहेस ना माझ्यापेक्षा, म्हणून काय झालं? मी मदत करते ना तुला सगळ्या गोष्टीत। दाखवलंस ना बोलून परत? दे इकडे। अगं गंमत केली ग मी। हे बघ, हे विसरलेच होते मी। खरंच की ग, काय असेल ग याच्यात? घबाड। मुहूर्त पुढच्या महिन्यातलाच धरावा लागणार। नजीकचा नाहीये का? हो ग बाई, त्याआधी यांच्या पत्रिका जुळवून पाहाव्या लागतील। पत्रिका नाहीच आहे, पण जन्मवेळ आणि गाव तर माहित असेल ना? हो। रामचंद्र, यांच्याकडून सगळे तपशील घ्या। पत्रिका आपण बनवू, मग पुढचं ठरवू। होय दादा। तोपर्यंत यांना माहेरी पाठवा। का? म्हणजे तुमचा करार तुम्हाला पती पत्नी म्हणून कायदेशीर हक्क देत असेल, पण देवा ब्राह्मणांच्या साक्षीने जोपर्यंत तुमचे बंधू यांचं पाणीग्रहण करत नाहीत तोपर्यंत शास्त्र तुमच्या विवाहाला संमती देत नाही। अशा परिस्थितीत तुम्ही पती पत्नी म्हणून एकत्र राहणं हे अनैतिक आणि अनाचारी ठरेल। म्हणूनच जोपर्यंत तुमचं वैदिक पद्धतीनं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी आणि यांनी यांच्या बंधूंच्या घरी राहणं योग्य। तेव्हा आजपासून तुम्ही वेगळं राहणं इष्ट। प्रिय उर्मी, बाळा आशा करते की तुझ्याकडे सगळं नीट आहे। आपण फोनवर बोलत होतो पण मध्येच तुझ्या सासूबाई आल्या आणि आपलं बोलणं अर्धवट राहिलं। मलाही सतत टेन्शन असतं की तुझा बाबा आपलं बोलणं ऐकतोय की काय, म्हणून घाबरून घाबरून बोलावं लागतं। मलाही कल्पना आहे की तुझ्याकडची परिस्थिती काही फार वेगळी नाही। उर्मी बाळा, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, पण तुझ्या बाबांचे हाल मला पाहवत नाहीत। तुझी आई माझ्या आजारपणासाठी दागिने काढायला निघाली आहे, आणि कशासाठी तर माझ्या खोट्या आजारपणासाठी। माझं हे आजारपण खोटं आहे हे तुला माहिती आणि मलाही। तुझ्यासाठी मी खोटं बोलायला तयार तर झाले, पण आता हे मला झेपत नाहीये ग। तुझ्या बाबाला आता तुझ्या सासरी येण्यापासून थांबवणं मला फार काळ शक्य होणार नाही। तुझ्या सासरचं वातावरण जरा वेगळं आहे आणि तू काही कर्मकांड केलेलं बाबाला चालणार नाही हे आपल्याला माहिती आहे। त्यांना काय करायचंय ते करू देत। तू अलिप्त असलीस म्हणजे मिळवलं। तू तसं काही करू नकोस। पूजा अर्चात व्रतवैकल्यात तू नसावीस एवढंच बाबांचं म्हणणं आहे, तर तू एवढी घाबरतीयस कशाला? आता जे काही असेल ते फेस करूयात आपण। तू तुझ्या बाबांशी आणि मी माझ्या मुलाशी खोटं बोलून काय साध्य होणार आहे? तुझे सासरे आणि तुझा बाबा समोरासमोर आल्यावर काही भयंकर घडेल अशी तुला जी भीती वाटतेय ती मला वाटत नाहीये। अजूनही मी तुझ्या बाबांना काही सांगितलं नाही आणि त्यांनी तुझ्याकडे येऊ नये म्हणून मी आजारपणाचं नाटक चालू ठेवलंय।
पण ह्याला पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. मला त्याला सगळं खरं खरं सांगून त्याची माफी मागायची आहे. म्हणजे तू पण मोकळी आणि मी पण. पुनर्वसू आणि तुला खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद. तुझ्या सासरच्यांना मानाप्रमाणे नमस्कार. तुझी आजी. आत्या, हे खरं घबाडे. चल, ठरलं तर मग सगळं. रामचंद्र, यांची जन्मवेळ आणि स्थळ द्या मला, ठीक आहे. आणि यांच्या घरी कळवून टाका सगळं. अगं बाई, हिच्या माहेरी काय मी पण कळवीन. शरीरानं साथ दिली तर प्रत्यक्ष जायलाही हरकत नाही. माई त्याची गरज नाहीये, तू आराम कर. नाही, व्याह्यांशी बोलायला माझीही काय हरकत नाहीये. नाही, नको. म्हणजे पत्रिका जुळू दे असं म्हणायचं होतं मला. ते काय आज उद्यामध्ये होऊन जाईल. पत्रिकेचं झालं की लगेच यांच्या पालकांना कळवून लग्नापर्यंत यांना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करा. ठीक आहे. अगं बाई, आता पत्रिका छापून घ्यायला लागतील. मंडप टाकूया बरं का छान. आणि नाही नाही म्हणता सगळ्या गावाला बोलवायला लागेल. आपण नाही बोलवलं तरी प्रेमापोटी लोक येणारच. हो ना. आता या पिढीतलं शेवटचं कार्य आपल्या घरातलं. आता यांच्या मुलाबाळांची कार्य होतील तेव्हा होतील. झालं का तुमचं स्वप्नरंजन सुरू? मला तर एकदम बरंच वाटायला लागलं भाई. सगळं दुखणं मनाचंच होतं की काय कोण जाणे. कमालच आहे भाई. अहो, तुम्हाला बरं वाटावं हाच आमचा हेतू आहे. पुनर्वसू, उर्मी, मी पण बाई नाही नाही ते बोलले हा तुम्हाला. मनाला नका बाई लावून घेऊ तुम्ही. माई, असं आम्ही काहीही मनाला वगैरे लावून घेतलेलं नाहीये. मी पण नाही आणि उर्मीने पण नाही. तुम्ही आता आराम करा आणि लवकरात लवकर बऱ्या व्हा. अगं हे काय, तुमच्या लग्नाचं ठरलं आणि मी बरी झाले. माई, तू आता आराम कर बरं. आता तुम्ही जा सगळे, त्यांना जरा पडू द्या. हो. हे मी नाही करू शकत. आमचं लग्न झालंय, मग आता पुन्हा कसलं लग्न? माझ्या बाबाला हे पटणार नाहीये. खूप हर्ट होईल त्याला. मी असं केलं ना तर लोक जीव घेतील त्याचा. कसं सांगू मी आता हे सगळे यांना? आणि वासू तरी का तयार झालाय लग्नाला? नाही नाही, मी आत्ताच बोललं पाहिजे. आत्ता जर मला जमलं नाही ना तर कधीच जमणार नाही हे सगळं मला. मी माफी मागू का दादांची? सांगू का त्यांना की मला हे सगळं पटत नाहीये दादा? वैदिक पद्धतीचं लग्न सोडून या घरासाठी, तुमच्यासाठी, माईंसाठी मला काहीही करायला सांगा, मी ते सगळं करेन. पण हे लग्न नको. माझ्या बाबाच्या अंगलट येईल. खूप त्रास होईल त्याला, बाहेरून पण आणि त्याचा त्यालाही. त्याची मुलगी असून मी त्याला खोटं पाडते. नाही नाही, मी माझ्या बाबाशी असं करू नाही शकत. मला बोललं पाहिजे. उर्मी, आपण ते म्हणजे मला आपण नंतर बोलूयात उर्मी. बोल ग उर्मी, अगदी मोकळेपणानं बोल. आमची खरीखुरी सून होणार आहेस लग्नानं आता तू. आता सासूचा जाच करणार आहे मी तुला. चल, माई तू आराम कर, आम्ही निघतो. उर्मी, धार्मिक कर्मकांडांचा जो बाजार मांडला जातो आणि ज्या पद्धतीनं सामान्य लोकांना वेठीला धरलं जातं ना, त्याचा राग मला जास्त आहे. नाही, आमचं काय म्हणणं आहे, तुमचा विश्वास आहे ना, तुम्ही करा ना सगळं. उपास तपास, व्रतवैकल्य, पूजा अर्चा
सगळं करा, काय आहे, प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग येतो आणि आमची काही ना नाही त्याला, पण त्याची सक्ती करू नका कोणावर आणि धर्माच्या नावाखाली कोणाला फसवू नका. हा अहो, तुम्ही त्या बाईला सांगता तुझा मुलगा मेलाय आणि चौथ्या दिवशी तो जिवंत परत येतो, म्हणजे उघड आहे ना तुम्ही फेकाफेकी करत होतात. अहो, देव समजताना तुम्ही स्वतःला, मग जा ना त्या विदर्भ मराठवाड्यातला दुष्काळ तरी दूर करा. देशात एवढी गरिबी आहे, त्याचं घ्या ना कधीतरी मनावर. अहो, तुम्ही एवढं धर्म 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 करताय, मग सांगा ना कुठे आहे तुमचा सहिष्णुतावाद. लोक जरा कुठे तुमच्या मनाविरुद्ध बोलले की तुमच्या भावना दुखावतात, लगेच तुम्ही तोडफोड जाळपोळ करायला निघता. मी नाही घाबरतो तुम्हाला, तुम्हाला काय करायचंय ते करा. हा म्हणजे तुम्ही बळजबरीनं लोकांची वैदिक धार्मिक पद्धतीनं लग्न लावून देता. लग्नाचे संस्कार या नावाखाली तरुण जोडप्यांची दिशाभूलच नाही, हा त्यांची फसवणूक सुद्धा करता. या विषयावर आहे माझा पुढचा लेख आणि माझा लेख छापायला गेलेला आहे. देव समजताना तुम्ही स्वतःला, मग थांबून दाखवा मला हा लेख छापण्यापासून. म्हणजे तिच्या घरच्यांना सुद्धा इथलं काही माहित नाही असं दिसतंय. कसली खोटारडी आणि स्वार्थी बाई आहे ग ही उर्मी. खरंय तुझं. या महामायेसाठी यांनी मला नाकारलं. आधी रंग कळले नसतील ना तिचे. सांगू का त्यांना? पुनर्वसूला हे सगळं माहितीच असणार ग. तिचा खोटेपणा कळेल ना त्यांना. नंदे, तू त्या दोघांमध्ये पडू नकोस. हा, एकतर तुला त्या दोघांबद्दल काहीही माहिती नाहीये, हातात आलेल्या गोष्टी सुद्धा गमावून बसशील त्याने. आणि जरा ऐक माझं, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी. हे सारखं सारखं ना असं धायकुतीला येणं बरं नाही. जे करायचंय ते शांत डोक्याने करायचं. आता कसं पत्राचं केलंस, सगळं करून सवरून नामा निराळी राहिलीस तू, तसं करायचं. मग दादांना दाखवू का हे? त्यानं काय होणार आहे? अगं त्यांना कळेल ना की कसली खोटारडी मुलगी आहे. अदितीच्या पत्राने ते आधीच कळलंय त्यांना. पण यांनी पक्क होईल ते. अगं पण पुन्हा पुन्हा तीच माहिती पुरवून काही वेगळे परिणाम होणार आहेत का? अगं पण अगं नंदिनी, ती तिच्या माहेरच्यांपासून काहीतरी लपवतीये तर ती म्हणेल की माझ्या घरच्यांना चालणार नाही आणि माझं पुनर्वसूवर प्रेम आहे म्हणून मी हे सगळं करते असं म्हणाली तर काय करणार आहेस तू? म्हणजे हा बाण गेलास ना वाया. पण मग आता काय करू याचं? आता हे ठेव, वेळ आली की काढायचं शस्त्र भात्यातून. पण नंदे, उर्मी खोटारडी आहे एवढंच कारण तिला घराबाहेर काढण्यासाठी पुरेसं नाहीये. या घराला किंवा या घरातल्यांना तिचा उपद्रव होतोय असं दादांना वाटलं पाहिजे, तरच ते तिला घराबाहेर काढते. आणि मला सांग, तिला घराबाहेर काढलं आणि जर ती पुनर्वसूपासून तुटली नसेल तर काही फायदा होणार आहे का तिचा या घरातून बाहेर निघून? काय काही कळतंय का मी काय म्हणतेय ते? त्यामुळे हे पत्र ठेव, हे आहे कामाचं, पण ह्याचा कधी आणि केव्हा वापर करायचा ना हे वेळ आल्यावर ठरवू. सॉरी. तू हो कसं म्हणालास वासू? तू नाही म्हणू शकली असतीस का? थोडा वेळ तरी मागून घ्यायचा त्यांच्याकडनं. अगं मग तू बोलली का नाही सुरमी? कारण ते तुझे आई वडील आहेत. तुझे सासू सासरे नाही आहेत का? सू मी हे नाही करू शकत. मग काय करायचंय तुला? ते मला सुचत नाही. पण मला हे सगळं पटत नाही आणि माझा नाहीये विश्वास कर्मकांडांवर. का माझा तरी कुठे आहे? बाबाला काय वाटेल? मी माईसाठी करतोय. हो, पण माझ्या बाबाचीही काही तत्व आहेत. माईची तब्येत आता महत्वाची आहे. पण आपलं लग्न झालंय वासू. तू हे दादांना पटवू शकतेस का? पण चूक आहे हे सगळं. मग जा सांग दादांना, मला काय हौस आहे काय सगळं करण्याची? पण एकदा कोर्टात लग्न झालेलं असताना पुन्हा धार्मिक पद्धतीने लग्न करण्यात काय अर्थ आहे मला सांग ना. हे सगळं तू मला का सांगतेस? तुला का सांगते म्हणजे अजून कोणाला सांगणार आहे मी? या भिंतींना सांगू का? उर्मी, तू दादांचा राग माझ्यावर काढतेस? वासू, मला इतकंच माहितीये की मला हे सगळं जमणार नाही. माझा नाहीये विश्वास या सगळ्यावर. अगं मग तू दादांसमोर का नाही बोललीस?
कारण माईंच्या तब्येतीची काळजी ना मला पण आहे. पण बाबांची तत्व तुझ्यासाठी जास्त महत्वाची आहेत. माझा बाबा अडचणीत येईल या सगळ्याने. कशाला अडचणीत येईल? आपल्या घरात सगळं साधेपणाने होईल, कोणालाही कळणार नाही. तुझ्या बाबांना जाऊन कोण सांगणार आहे? वासू, तू करारावर सही केलीयस हा? आता त्यासाठी तुम्हाला ब्लॅकमेल करणार आहेस का? तू सगळ्या गोष्टीतून वाकडच का बोलतोयस? मग तू सरळ बोलतेस का? मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपण माझ्या बाबाला कमिटमेंट दिलीये. तेव्हा माईच्या तब्येतीचा प्रश्न नव्हता, आता परिस्थिती बदललेली आहे. परिस्थिती बदलली म्हणून तू शब्द बदलणार आहेस का आता? हो, कारण माझ्यासाठी माझी माई का शब्द यापैकी माई जास्त महत्वाची आहे. वासू, झालं तुझं समाधान? मी फ्रॉड आहे, मला शब्द पाळता येत नाही. आता त्या अग्रीमेंट वरून मला कोर्टात खेचायचं असेल तर खेचा, पण माईच्या तब्येतीशी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही मी. कळलं तुला? अरे पण तू एवढा चिडतोयस का माझ्यावर? मग तू किती छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू करतेस. छोटी गोष्ट आहे का ही? वासू, प्रश्न तत्वांचा आहे. उर्मी, याकडे तत्व म्हणून बघण्यापेक्षा माणूस म्हणून बघितलंस ना तर त्याचा तुला त्रास कमी होईल आणि मला मनस्ताप. अरे पण दुसरा काहीतरी उपाय. तुला कळत नाही का उर्मी? माझी आई अंथरुणाला खिळलेली आहे. हो, पण हे सगळं आपल्याला माई नाही, दादा करायला सांगताय. ते माईसाठीच ना. मला बाबाशी बोलावं लागेल. तुला हवं ते कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माई हा माझा वीक पॉइंट आहे. तिला जर काही कमी जास्त झालं ना तर त्याचा परिणाम आपल्या नात्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. वासू, भांडण झाल्यावर तू नेहमी बाहेर का जातोस? मला नाही आवडत ते. हे काय, तू कधी आलीस? हे काय चाललंय विद्या तुझं? काय नाही ग, असंच. ते लोक तुला धमक्या देत होते का? नाही नाही, आपण त्यांना घाबरायचं काही कारण नाही. हा, याचा अर्थ त्यांनी तुला धमक्या दिल्या. अगं तू टेन्शन नको घेऊ सीमा. अरे काय बोलतोस तू विद्या? अरे तू का विसरतोस की आपल्याला एक मुलगी आहे? उद्या तिला काही झालं किंवा ह्याच लोकांनी तिला काही केलं तर काय करणार आहोत आपण? अरे विद्या, तुला कळतंय का तू काय करतोयस ते? सीमा, तू चिडू नकोस ग. चिडू नको तर काय करू? साध्या भाषेत सांगितलेलं तुला कळतच नाहीये. सीमा, मी लग्ना अगोदर सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतलेल्या होत्या. मी काही गेंड्याची कातडी पांघरलेली नाहीये ना. समाजात हे जे काही चाललंय आणि ज्या पद्धतीनं चाललंय त्याचा त्रास होतो मला. तुला माहितीये, वैदिक लग्न हा या मठवाल्यांचा व्यवसाय बनलाय ग, धंदा. त्याच्या जोरावर त्यांना स्वतःचं प्रस्थ आणि स्वतःचं महत्व हे दोन्ही वाढवायचं असतं. धर्माची ढाल पुढे करून ते स्वतःला मोठं बनवतात. अगं धर्म धर्म म्हणणाऱ्या या स्वयंघोषित धर्माच्या मक्तेदारांनी मला सांग ना, एकदा तरी व्यासांनी लिहिलेलं मूळ महाभारत किंवा वाल्मिकींचं मूळ रामायण हे वाचलंय? मी वाचलंय. म्हणूनच मला माहितीये की धर्म असं काहीही सांगत नाही. ही मूर्ख माणसं समाजामध्ये अत्यंत चुकीचा समज पसरवत आहेत. म्हणून तर बघ ना, लोक खऱ्या चंद्रावरती ग्रहावरती पोहोचले तरी सुद्धा आपण त्यांना पत्रिकेतच शोधतो अजून. किती सॅड आहे ग सीमा हे सगळं. अरे पण विद्या, तू हे सगळं एकटा बदलू शकणार आहेस का? हे बघ, राजाराम मोहन रॉय, महात्मा फुले या लोकांनी सुद्धा असाच समजा विचार केला असता तर. आणि मी तर त्यांच्या पुढे अगदीच नगण्य आहे. माझी मी तुलना करत नाहीये त्यांच्याशी, मी फक्त एक तुला उदाहरण देतोय. मला सांग ना, त्यांना काही या गोष्टीला विरोध झाला नव्हता तेव्हा? झाला होता. त्यांनाही कुटुंब होतच की, पण त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं म्हणून तर आज एवढे बदल तरी झाले. जर त्यांनी हे केलं नसतं ना तर आपल्याकडचे अडाणी लोक आजही स्त्रियांना सती जायला भाग पडताना दिसले असते. मला हे काही माहित नाहीये विद्या, मला फक्त आपल्या उर्मीची काळजी वाटतेय. तिची काळजीच सोड तू. हा, माझी मुलगी माझ्या विचारांचा वारसा आहे, माझ्या ध्येयाचं प्रतिबिंब आहे. मला अजूनही वाटत होतं की तिनं खूप शिकून खूप मोठं व्हावं. पण ठीक आहे, ती प्रेमात पडली, लग्न झालं तिचं. पण मी अजूनही माझे होप्स काही सोडलेले नाही आहेत. माझी मुलगी माझं कार्य पुढे नेईल, पुरोगामी विचारांचा प्रसार करेल, माझी पूर्ण खात्री आहे. उर्मी, जीजी, तुम्ही काय ग, काय झालं? काही
काही नाही, ते असंच. सगळंच अवघड झालंय ना, आणि तुला वाटत असेल की हे सगळं माझ्यामुळे झालंय. नाही जीजी, असं असं काही नाहीये. माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नाहीये. जीजी, मी म्हटलं ना, नाहीये असं काही. मी खरंच असं काहीही केलेलं नाहीये. माझा तुमच्यावर विश्वास आहे. मला नंदिनीचा संशय येतोय. तिचा काय संबंध आहे या सगळ्याशी? नाही, तसं नाही ग, मला आपलं असं वाटतंय. मला माहितीये आणि देवाला माहितीये की मी काहीही असं केलेलं नाहीये. मग जर मी केलेलं नाहीये तर दुसरं कोण करणार या घरात? नंदिनी. पण आपल्याकडे तसले काहीच पुरावे नाहीयेत हे माहिती आहे ना. पुरावा नसलेलं सत्य असत्य ठरतं का उर्मी? सत्य हेच की मी काहीच केलेलं नाहीये. माझ्याच बाबतीत असं सगळं का होतं मला कळत नाही. माझा दोष नसताना मला दूषणं लागतात आणि कोणाला पटतही नाही की माझी काही चूक नाहीये. म्हणजे सासरी तेच आणि माहेरी तेच. मला कळलं नाही जीजी. मलाही कळत नाहीये. नशीबच खडतर असेल तर त्याला कोण काय करणार? तू रडू नकोस. रडून नशीब बदलत नाही. काळजी घे स्वतःची.